वृद्ध दाम्पत्याच्या घरातून हातचालाखीने चोरी केलेले 3 मंगळसूत्र अवघ्या 24 तासात आरोपितांकडून जप्त करण्यात उपनगर पोलिसांना यश आलंय। उपनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय वर्ष 65 राहणार मंगलमूर्तीनगर बोधलेनगर नाशिक रोड यांनी दिनांक 28 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कपाटात ठेवलेले 27 ग्रॅम वजनाचे 3 मंगळसूत्र चोरी केल्याबाबत फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांनी गुन्हेशोध पथकास सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सूचना केल्या होत्या। त्यावरून गुन्हेशोध पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर दाम्पत्याच्या घरी घरकामासाठी येणारी महिला अंजली रवींद्र निकम राहणार आंबेडकर वार्डी बोधलेनगर नाशिक रोड ही ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सदरची चोरी तिचा मित्र राहुल गणेश जाधव राहणार गांधीनगर झोपडपट्टी जेल रोड नाशिक रोड यांच्या सांगण्यावरून केली असल्याची कबुली दिली आहे। चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे तिच्या मित्राकडे ठेवलेले असल्याचे देखील तिने कबूल केले। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपितांकडून अटक करून त्यांनी चोरी केलेले 2,10,600 रुपयांचे एकूण 27 ग्रॅम वजनाचे 3 मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई सूरज गवळी, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, पोलीस शिपाई सुनील गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गौरव गवळी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे, पोलीस शिपाई जयंत शिंदे, महिला पोलीस शिपाई मयुरी विजेकर अशांनी केली आहे। पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय 65 वर्ष यांनी दिनांक 28/12/2024 रोजी त्यांचे घरातून 3 मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती। त्यानुसार पोलीस ठाण्यात BNS कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञात इसमाविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता। त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी घरकाम करणारी महिला हिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली। त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले। त्यावरून त्या राहुल गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली, तपास केला तर त्याने हे 3 सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत। त्याची अंदाजे किंमत 2,10,600 रुपये असून ते 27 ग्रॅम वजनाचे 3 मंगळसूत्र आहेत। सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री सचिन बारी सर, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने ही कामगिरी केलेली आहे। तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई सूरज गवळी, सौरभ लोंढे, सुनील गायकवाड, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजेकर यांनी सहभाग घेतला होता। या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत। AB न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।